नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मायसेल्फ सूरज थोरात अँड वेलकम टू द कन्सेप्ट बिल्डर अकॅडमी. आजचा जो आपला GS2 मधला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन ॲक्ट 2026. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय करतं माहिती आहे का, की हा एक नवीन कायदा त्या ठिकाणी म्हणजे आणतं येते आणि त्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला याच्यामध्ये काय बघायचं आहे की धर्मस्वातंत्र्य म्हणजे काय, त्यानंतर स्टेटवर कशा पद्धतीनं म्हणजे स्टेटचं या म्हणजे फ्रीडम ऑफ रिलीजनवर कशा पद्धतीनं रिस्ट्रिक्शन्स असतात किंवा ते रेग्युलेट कशा पद्धतीने करतं, आणि फायनली आपल्याला याच्यामधनं जी टेस्ट आहे की स्टेटनं आयडियली कशा पद्धतीनं ते रेग्युलेट केलं पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो कॉन्स्टिट्युशनल मॉरलिटी. तर ह्या टॉपिकबद्दल आपण त्या ठिकाणी जाणून घेणार. तर हा जो टॉपिक आहे ना, टॉपिकला स्टार्ट करण्यापूर्वी आपल्या टेलिग्राम चॅनलचा हा QR कोड आहे, तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करा. बाकीचे जे काही आपले डिफरंट इनिशिएटिव्ह असतील त्या इनिशिएटिव्हचा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. किंवा टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर द कन्सेप्ट बिल्डर UPSC MPSC राज्यसेवा असं जरी त्या ठिकाणी तुम्ही सर्चमध्ये टाईप केलं तरी तुम्ही आपल्या चॅनलला डायरेक्ट ॲक्सेस करू शकता. ठीक आहे, तर मग आपल्या आर्टिकलला स्टार्ट करूया. तर काही दिवसापूर्वी लोकसत्तामध्ये एक इम्पॉर्टंट आर्टिकल आलं होतं, हे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026. तर मग आता एक्झॅक्टली याच्यामध्ये इश्यू काय आहे, त्यानंतर ह्या प्रोव्हिजन्स इम्पॉर्टंट काय आपण ते बघूया. ठीक आहे, तर आपला पहिला पॉईंट याच्यामध्ये आहे की धर्मस्वातंत्र्य कायदा अ सेंट्रल कॉन्स्टिट्युशनल इश्यू. आता बेसिकली हा जो महाराष्ट्रानं महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 हा जो आणलेला आहे ना, तर याच्याबद्दल आपण काय करूया, ह्या इश्यू बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी जाणून घेऊया. आता हा जो अधिनियम किंवा कायदा आहे त्याचा मागचा जर मेन उद्देश किंवा पर्पज जर बघितला ना, तर आपल्याला असं लक्षात येतं की पर्टिक्युलरली एखादा जो व्यक्ती आहे तर ह्या व्यक्तीला काय केलेलं माहिती का, म्हणजे ज्यावेळेस आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा विचार करतो तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 25 जे आहे ना, तर प्रत्येकाला त्या ठिकाणी एखाद्या धर्माची जी काही समजा जोपासना वगैरे आहे किंवा त्याच्या प्रॅक्टिस वगैरे आहेत तर त्या फॉलो करण्यासाठी फ्रीडम प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे, म्हणजे फ्रीडम ऑफ रिलीजन. तर ह्या धर्मस्वातंत्र्याचा म्हणजे हा जो कायदा आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे की अशा पद्धतीचं जे काही धर्मस्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे तर याच्यामधनं कन्व्हर्जन करत असताना त्या ठिकाणी फोर्स असेल म्हणजे काय की बळाचा वापर त्या ठिकाणी असेल, त्यानंतर फ्रॉडनं एखाद्याचं धर्मांतर करणं किंवा एखाद्याला इंड्यूस करून किंवा त्याला काय म्हणतात इंड्युसमेंट म्हणजे काय, एखाद्याला आमिष दाखवणं म्हणा किंवा त्याला प्रलोभन करून त्या ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या ग्रुपचं त्या ठिकाणी धर्मांतर जर केलं जात असेल तर अशा पद्धतीनं हे केलं जाणार धर्मांतर ते रोखणं. तर पर्टिक्युलर त्याचा महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 तर त्याचा मेन पर्पज आहे. ठीक आहे, म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी जर धमकी देऊन म्हणा किंवा चुकीची माहिती त्या ठिकाणी प्रोव्हाइड करून किंवा एखाद्याचा अननेसेसरी त्याचा फायदा घेऊन त्या ठिकाणी धर्म बदलायला जर लावला जात असेल तर त्याच्यावर स्टेटनं ऍक्शन घेणं आपण त्या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. मग एक्झॅक्टली ह्या ठिकाणी प्रॉब्लेम कुठं क्रिएट होतो माहिती आहे का, की कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम जो आहे ना त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण एक्सप्लेन करू शकतो की हे जे रेग्युलेशन आहे ना, तर हे रेग्युलेशन इलिगल कन्व्हर्जन त्या टाकण्यासाठी म्हणजे रोखण्यासाठी ते ज्यावेळेस मर्यादित राहत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन जे काही एखाद्या पर्सननं समजा जर व्हॉलंटरी रिलिजन कन्व्हर्जन केलेलं असेल किंवा त्याच्या ज्या काही रिलिजियस चॉईस वगैरे असतील तर ह्या व्हॉलंटरी वगैरे असतील तर त्या ठिकाणी स्टेट जर मोठ्या प्रमाणामध्ये इंटरफेअर करत असेल तर त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा, एखादा अडल्ट व्यक्ती त्या ठिकाणी आहे. अडल्ट व्यक्ती म्हणजे काय की ज्यांना वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मग त्या व्यक्तीने समजा एखाद्या धर्माचा पूर्ण अभ्यास करून किंवा स्वतः पूर्ण विचार करून आणि स्वतःच्या इच्छेनुसार जर त्याच्या ओरिजिनल धर्मापासून तर दुसऱ्या धर्मामध्ये त्यानं जर बदलण्याचा निर्णय घेतलेला असेल आणि त्या ठिकाणी जर कोणताही फोर्स म्हणा किंवा फ्रॉड म्हणा किंवा कोणताही इंड्युसमेंट त्या ठिकाणी नसेल तर हा त्या अडल्ट पर्सनचा काय झाला माहिती का की तो पर्सनल त्या ठिकाणी चॉईस झाला. ठीक आहे, मग अशा वेळी त्या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो ना, मग स्टेटनं अशा पद्धतीचे जे काही पर्सनल चॉईसेस वगैरे आहेत किंवा फ्री चॉईसेस किंवा फ्री विल आपण त्याला असं म्हणतो, तर याच्यामध्ये हस्तक्षेप करणं हे कितपत योग्य आहे. म्हणून हा जो टॉपिक आहे ना, फॉर एक्झाम्पल धर्मस्वातंत्र्याचा कायदा, तर ह्या टॉपिककडं फक्त त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरच्या इश्यूनं आपल्याला बघायचं नाही किंवा स्टेटच्या पर्स्पेक्टिव्हनं स्टेटला काय वाटतं माहिती का की हा लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे. पण ज्यावेळेस आपण रियालिटीमध्ये बघतो ना किंवा बेसिक लेवलला याची अंडरस्टँडिंग करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की हा जो इश्यू आहे एका साईडला स्टेट पॉवर
आणि दुसऱ्या साईडला काय, एका साईडला स्टेटची पॉवर आणि दुसऱ्या साईडला इंडिव्हिज्युअल लिबर्टी. ठीक आहे, तर यांच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स कशा पद्धतीनं क्रिएट करायचं, तर हा त्याचा कोर इश्यू आहे. ठीक आहे, म्हणून फायनली ह्या स्टेटला काय करायचंय माहिती का, किंवा कोणतंही स्टेट असू इंडियामधलं इलिगल कन्व्हर्जन जे आहे ना, तर ते स्टेटला रोखण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे. म्हणजे ज्या कन्व्हर्जन मध्ये फ्रॉड वगैरे असेल किंवा इंड्युसमेंट वगैरे असेल किंवा फोर्सचा जर त्या ठिकाणी यूज केलेला असेल, तर त्या ठिकाणी स्टेटला अशा पद्धतीचे इलिगल कन्व्हर्जन स्टेट त्या ठिकाणी सांगू शकतो, किंवा तो त्यांचा कॉन्स्टिट्युशनल राईट जो आहे किंवा त्यांना लॉनं त्या ठिकाणी अधिकार प्रोव्हाइड केलेला आहे. पण त्याच्या नावाखाली समजा ह्या लॉच्या नावाखाली जर त्या ठिकाणी एखाद्याचं पर्सनल चॉईस वगैरे असेल, फ्री विल त्या ठिकाणी असेल किंवा व्हॉलंटरी रिलिजियस चॉईस वगैरे असेल, तर त्याच्यावर रेस्ट्रिक्शन येता कामा नयेत, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये आहे प्रायर नोटीस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रुटिनी. आता सगळ्यात महत्वाचा इश्यू म्हणजे काय माहितीये का, की ज्याच्यामुळे समजा याच्यामध्ये कन्फ्लिक्ट क्रिएट होऊ शकतो, तो मुद्दा म्हणजे काय, की प्रायर नोटीस. म्हणजे एखाद्या पर्सनला त्या ठिकाणी जर रिलिजियस कन्व्हर्जन, वेदर इट मे बी फ्रॉम फ्री विल, पर्सनल विल किंवा त्याचे काही पर्सनल चॉईसेस वगैरे त्याच्यामधून जरी समजा एखादा पर्सन त्या ठिकाणी कन्व्हर्जन त्या ठिकाणी करत असेल किंवा फोर्सफुली जरी त्या ठिकाणी कन्व्हर्जन करत असेल, तर याच्या मागचा जो उद्देश आहे त्या ठिकाणी कळणं हे खूप अवघड जातं. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय करण्यात आलेलं माहिती का, की स्टेटच्या पर्स्पेक्टिव्हनं प्रायर नोटीस प्रोव्हाइड करणं किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रुटिनी त्या ठिकाणी करणं हे या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे. आता सपोज त्या ठिकाणी एखादा व्यक्ती आहे, मग त्या व्यक्तीने काय केलं माहिती का, स्वतःची जी काही इच्छा आहे त्या स्वतःच्या इच्छेनुसार धर्म बदलण्याचा निर्णय घेतलेला असेल. आता इथं कायदा काय सांगतं माहितीये का, की त्या व्यक्तीनं आधी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत, तर ह्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला त्या ठिकाणी प्रायर नोटीस प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. आता हा एका साईडला जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतो की त्या पर्सनचा तो पर्सनल डिसिजन त्या ठिकाणी आहे. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला प्रायर नोटीस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायला लागत असेल, तर मग काय करतं माहितीये का, की गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेशन समोरनं हा मुद्दा त्या ठिकाणी, किंवा आपण काय म्हणतो त्याला, की सगळ्यांच्या नजरेस असं म्हणा किंवा सगळ्यांच्या चाहत्यावर हा प्रश्न त्या ठिकाणी होऊन जातो. म्हणून याच्यानंतरची जी काही व्हेरिफिकेशन असेल, इन्क्वायरी वगैरे असेल किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन समजा रेज केले जात असतील, तर अशा पद्धतीची जर प्रक्रिया याच्यामध्ये जर चालू झाली, तर त्या व्यक्तीच्या डिसिजनची माहिती न बाकीच्या लोकांपर्यंत किंवा सोसायटीमध्ये सुद्धा पोहोचण्याची भीती असते. त्यामुळं त्या पर्सनल इंडिव्हिज्युअलची जी काही प्रायव्हसी आहे, डिग्निटी आहे, तर त्या ठिकाणी तो कन्सर्न निर्माण होऊ शकतो किंवा क्वेश्चन निर्माण होऊ शकतो. आता एक सिंपल एक्झाम्पल घ्या, की असं कन्सिडर करा की आपल्या गावामध्ये ना एक अडल्ट फिमेल त्या ठिकाणी आहे. मग त्या फिमेलनं ना स्वतःच्या श्रद्धेनुसार त्या ठिकाणी धर्म बदलण्याचा तिचा निर्णय तिने घेतलेला असेल, पण तिची फॅमिली, स्वतःची फॅमिली असेल किंवा त्या ठिकाणी समाज जर असेल ना, तर ह्या फॅमिलीला किंवा समाजाला तिचा तो धर्म बदलण्याचा निर्णय जर मान्य नसेल, तर मग त्या ठिकाणी कन्व्हर्जनची जी माहिती आहे आणि जर ही पब्लिक झालेली असेल, म्हणजे ह्या प्रायर नोटीस मधनं म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रुटिनीच्या वेळेस इन्क्वायरी करत असताना त्या ठिकाणी जर ही माहिती पब्लिक झाली असेल, तर तिच्यावर त्या ठिकाणी फॅमिली प्रेशर येऊ शकतं, त्यानंतर सोसायटल प्रेशर त्या ठिकाणी येऊ शकतं, किंवा तिला म्हणजे काय म्हणतात त्याला, जीवे मारण्याच्या धमक्या वगैरे असतील किंवा इंटिमिडेशन ज्या आपण ज्या गोष्टी म्हणतो ना, तर ते सुद्धा येण्याचे त्या ठिकाणी चान्सेस वगैरे असतात. म्हणून प्रायर नोटीस बद्दल ना त्या ठिकाणी अशा पद्धतीने प्रश्न असला पाहिजे की खरंच ही जी प्रक्रिया आहे ना, तर हे फोर्सफुल कन्व्हर्जन त्या ठिकाणी शोधण्यासाठी आवश्यक आहे का व्हॉलंटरी कन्व्हर्जनवर त्या ठिकाणी सुद्धा की अननेसेसरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल निर्माण करतं. तर याच्यामधलं डिस्टिंक्शन करणं हे आपल्या पद्धतीनं म्हणजे बघणं हे गरजेचं आहे. म्हणजे काय, की प्रायर नोटीस बद्दल जसं मी तुम्हाला सांगितलं ना, की हे चान्सेस वगैरे याच्यामधनं होऊ शकतात, किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रुटिनी मधनं त्या ठिकाणी जर माहिती ती पब्लिक झाली, मग फॅमिली प्रेशर असेल, सोशल प्रेशर वगैरे असेल किंवा बाकीच्या ज्या काही ज्याला आपण समाजकंटक असं म्हणतो, की यांच्याकडनं जर समजा लाईफ थ्रेट्स वगैरे किंवा इंटिमिडेशन त्याच्यामधनं जर होत असेल, तर खरंच ही फोर्सफुल कन्व्हर्जन आहे का व्हॉलंटरी कन्व्हर्जन असताना त्या ठिकाणी अशा कन्व्हर्जन मध्ये अननेसेसरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्या ठिकाणी कंट्रोल होतोय का, तर हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आता स्टेटचा जो काही समजा अल्टिमेट गोल आहे ना, तर एखाद्या व्यक्तीचं जे काही कन्व्हर्जन आहे, तर ते फोर्सफुल कन्व्हर्जन पासून त्याला प्रोटेक्ट करणं हा स्टेटचा गोल असला पाहिजे किंवा फायनल एम असला पाहिजे, असं आपण असं सांगू शकतो. पण प्रोटेक्शनच्या नावाखाली समजा जर प्रत्येक जेन्युइन डिसिजनला जर सस्पिशनच्या नजरेने जर बघितलं गेलं, तर मग त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की एखाद्याचं जे काही इंडिव्हिज्युअल फ्रीडम आहे, एखाद्याचं इंडिव्हिज्युअल चॉईसेस वगैरे आहेत, तर त्याचा जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये मिनिंग प्रोव्हाइड करण्यात आलेला नाही, तर तो त्याचा अर्थ त्या ठिकाणी कमी होतो, किंवा ते रियालिटीमध्ये ग्राउंड लेवलला ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या काही गोष्टी फ्रीडमच्या दिलेल्या आहेत
त्या आपण ऍक्च्युअली त्या ठिकाणी यूज करत नाहीत किंवा आपल्याला उपभोगता येत नाहीत असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रुटिनी जी असेल ना, तर ही इलिगल ऍक्टिव्हिटी शोधण्यासाठी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. पण प्रत्येक पर्सनल रिलिजियस डिसिजन जो आहे तर त्याच्यावर जे काही सुपरविजन आहे ना, तर हे त्या ठिकाणी व्हॉलंटरी सुपरविजन व्हॉलंटरी चॉईसेस वगैरे असतील किंवा त्या ठिकाणी फोर्सचा यूज नसेल, तर हे प्रत्येक डिसिजन त्या ठिकाणी किंवा प्रत्येक पर्सनचं ही कन्वर्जन त्या ठिकाणी बघता कामा नये किंवा त्याच्यावर ही टेस्ट अप्लाय करता कामा नये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये आहे फ्रीडम ऑफ कन्सायन्स, प्रायव्हसी आणि पर्सनल चॉईसेस. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला जो कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये आर्टिकल 25 जे प्रोव्हाइड केलेलं आहे, तर हे काय करत असतं माहितीये का, की एखादा धर्म त्या ठिकाणी फॉलो करण्यासाठी म्हणजे अधिकार म्हणजे फक्त त्याच्या पुरता लिमिटेड नाहीये. म्हणजे एखाद्याने एखादा धर्म फॉलो करावा त्याच्यापुरतं हे कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 25 सांगत नाही किंवा ते एक्सप्रेस सुद्धा तशा पद्धतीने होत नाही. पण फ्रीडम ऑफ जो कन्सायन्स आहे ना, तर याच्यामधली ती संकल्पना खूप महत्वाची आहे. ती म्हणजे काय, की एखादा जो व्यक्ती वगैरे आहे तर त्याच्या स्वतःच्या विचारानुसार कोणती त्या ठिकाणी धार्मिक श्रद्धा त्यांना स्वीकारायची, कोणत्या रिलिजियस प्रॅक्टिस त्या ठिकाणी फॉलो करायच्या. त्याला जर वाटलं, समजा एखादा अभ्यास केल्यानंतर त्याला जर असं फील झालं की मला माझा धर्म ओरिजिनल धर्म आहे तर तो मला बदलायचा आहे आणि दुसऱ्या धर्मामध्ये मला कन्वर्जन वगैरे व्हायचं आहे, किंवा माझी जी श्रद्धा आहे तर कोणती श्रद्धा त्या ठिकाणी कोणत्या प्रॅक्टिसेस फॉलो करायच्या किंवा न करायच्या, तर हे फ्रीडम ऑफ कन्सायन्स सुद्धा काय करत असतं माहिती का, की आर्टिकल 25 प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं. आता म्हणजे काय, की धर्म फक्त त्या ठिकाणी पब्लिक आयडेंटिटी प्रोव्हाइड करत नाही, पण त्याच्या ज्या काही इनर बिलीफ सिस्टीम जे आहेत ना, तर हे सुद्धा प्रोटेक्शन करण्याचं काम हे आर्टिकल 25 मधनं आपल्याला बघायला मिळतं. मग सिमिलरली याच्याबरोबर एखाद्याची प्रायव्हसी वगैरे असेल किंवा पर्सनल लिबर्टी वगैरे असेल, तर ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी महत्वाच्या ठरतात. एखादी व्यक्ती त्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीबरोबर विवाह करणार असेल किंवा कोणती त्या ठिकाणी आफ्टर मॅरेज जीवन पद्धती स्वीकारणार वगैरे असेल किंवा कोणत्या धर्मावर त्या ठिकाणी विश्वास ठेवणार असेल, तर हे अनेकदा तिचं ना हे पर्सनल ऑटोनॉमीचा एक इंटिग्रल पार्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता म्हणजे काय, की असं कन्सिडर करा की एखादी व्यक्ती आहे, तिनं म्हणजे खूप अभ्यास करून, वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करून किंवा वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करून त्या ठिकाणी जे काही वेगवेगळे धर्मामध्ये ट्रॅडिशन्स वगैरे असतील तर तिनं ते पूर्ण सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर जर तिचं समजा तिचं डिसिजन त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने होत असेल की मला कोणत्या पद्धतीनं किंवा कोणत्या प्रॅक्टिसेस मला फॉलो करायच्या आहेत किंवा मला कोणत्या धर्मामध्ये मला माझं स्वतःचं धर्मांतर करायचं आहे किंवा माझा धर्म बदलायचा असेल, तर हे जे आहे ना, तर हे कन्सायन्स बेस्ड डिसिजन असतं, आपण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर स्टेटनं त्या व्यक्तीला प्रोटेक्ट करण्याऐवजी जर समजा तिची काही पर्सनल चॉईसेस वगैरे आहेत, तर ह्या पर्सनल चॉईसेसमध्ये अननेसेसरी डिफिकल्टीज जर क्रिएट केल्या, तर हे स्टेटकडनं किंवा ह्या लॉचा पर्पज त्या ठिकाणी फुलफिल होत नाही किंवा एखाद्याची जी काही पर्सनल चॉईसेस वगैरे आहेत, डिग्निटी वगैरे आहे, तर याच्यामधनं ती हार्म होते, आपण असं त्या ठिकाणी होऊ शकता. म्हणून फ्रीडम ऑफ रिलिजन फक्त त्या ठिकाणी रिलिजियस प्रॅक्टिसेस ज्या आहेत ना, तर ह्या रिलिजियस प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या कंट्रोल करण्याबद्दल नाहीये, तर त्या व्यक्तीचं स्वतःचं जे काही कन्सायन्स वगैरे आहे तर त्या कन्सायन्सनुसार त्या पर्सनला त्या ठिकाणी रिलिजियस आयडेंटिटी जी आहे ती स्वतःची तो सुद्धा ठरवण्याचा अधिकार त्या ठिकाणी फ्रीडम ऑफ रिलिजन प्रोव्हाइड करत असतं. म्हणून जेव्हा डिसिजन एखाद्या व्यक्तीचं हे व्हॉलंटरी असेल, त्या ठिकाणी इन्फॉर्म असेल किंवा अडल्टनं घेतलेलं जे डिसिजन असेल, त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल प्रिझम्पशन जो आहे ना, तर हा इंडिव्हिज्युअल चॉईसच्या बाजूने. आता कॉन्स्टिट्युशनल प्रिझम्पशन म्हणजे काय माहिती का, की एखादा अडल्ट व्यक्ती आहे तो स्वतःच्या फ्री विलनं असेल किंवा कोणताही त्या ठिकाणी फोर्स असेल, फ्रॉड असेल किंवा कोर्जन वगैरे असेल, तर त्या कोर्जन शिवाय धर्म जर बदलत असेल ना, तर सुरुवातीपासून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी संशयित म्हणून बघणं हे चुकीचं आहे. हे काय सांगतं माहिती का, कॉन्स्टिट्युशनल प्रिझम्पशन असं सांगत असतं. उलट त्या ठिकाणी त्या व्यक्तीला प्रत्येक वेळेस संशयित म्हणून बघण्यापेक्षा तिचा जो काही निर्णय वगैरे आहे तो व्हॉलंटरी आहे का नाही किंवा कॉन्स्टिट्युशनली प्रोटेक्टेड चॉईस आहे का नाही, तर अशा पद्धतीचं समजा एखाद्याचं त्या ठिकाणी म्हणजे प्राथमिक भूमिका असणं गरजेचं आहे. म्हणजे स्टेटच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच असणं गरजेचं आहे की प्रत्येक व्यक्ती जो कन्वर्जन करतोय तर त्या ठिकाणी जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रुटिनी वगैरे असेल किंवा प्रायर नोटीस प्रोव्हाइड करणं वगैरे असेल, तर हे काय सांगतं माहितीये का, की प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी सस्पिशनच्या नजरेमध्ये बघणं किंवा काय म्हणतात त्याला संशयास्पद दृष्टीने बघणं, तर हा स्टेटचा त्या ठिकाणी उद्देश त्याच्यामधनं म्हणजे दिसायला लागतो. मग उदाहरणार्थ समजा एखादी व्यक्ती जर त्या म्हणत असेल की मी स्वतःच्या विचारांना किंवा स्वतःच्या फ्री विलनं त्या ठिकाणी हा धर्म पर्टिक्युलर स्वीकारत आहे, तर स्टेटनं त्या ठिकाणी सुरुवातीला यामागं नक्की काहीतरी फ्रॉड असेल, तर अशा पद्धतीनं सुरुवातीपासूनच अजम्पशन करून त्या ठिकाणी चालणार नाही. याला काय म्हणतात, कॉन्स्टिट्युशनल प्रिझम्पशन्स असं म्हणतात. त्याच्यामुळं जेव्हा डिसिजन एखाद्या व्यक्तीचा व्हॉलंटरी असेल, इन्फॉर्म असेल किंवा तो अडल्ट व्यक्तीने घेतलेला असेल,
तर तेव्हा कॉन्स्टिट्युशनल प्रिझम्पशन जो आहे ना तर हा इंडिव्हिज्युअल चॉईसच्या बाजूने असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी विरुद्ध सोशल प्रेशर. आता या टॉपिकमध्ये ना सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट कन्सेप्च्युअल आयडिया आपण बघूया, ती म्हणजे काय की कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. आता सुरुवातीला कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी म्हणजे काय तर हे आपण त्या ठिकाणी समजून घेऊयात. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं ना, स्टेटनं त्या ठिकाणी जर डिसिजन घेताना सोसायटीला काय आवडतं किंवा एखाद्या पर्टिक्युलर समाजामध्ये मेजॉरिटीला समजा त्या ठिकाणी काय आवडतं याच्या बेसिसवर जर स्टेट जर डिसिजन त्या ठिकाणी घेत असेल आणि कॉन्स्टिट्युशनमध्ये प्रोव्हाइड केलेल्या बाकीच्या काही गोष्टी वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल लिबर्टी असेल, त्यानंतर डिग्निटी वगैरे असेल, इक्वेलिटी वगैरे असेल किंवा इंडिव्हिज्युअल फ्रीडम वगैरे असेल, तर या व्हॅल्यूला त्या ठिकाणी साईडलाईन जर स्टेट करत असेल ना तर त्याला काय म्हणतात माहिती आहे का की अगेन्स्ट कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी जाणं. ठीक आहे, म्हणजे स्टेटनं डिसिजन घेणं हे कोणत्या व्हॅल्यूच्या बेसिसवर अपेक्षित आहे. एखाद्याला लिबर्टी प्रोव्हाइड करत असताना त्या ठिकाणी त्याची लिबर्टी त्या ठिकाणी प्रोटेक्ट होते का, त्याची डिग्निटी त्याच्यामधनं हार्म तर होत नाही ना, किंवा आपण एखाद्या पर्टिक्युलरली म्हणजे मेजॉरिटेरियन वर्सेस मायनॉरिटी याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन करत असताना फक्त मेजॉरिटीचा व्ह्यू त्याच्यामध्ये बघतोय का, की सिमिलरली आपण मायनॉरिटीला सिमिलर काइंड ऑफ प्रोटेक्शन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की फॅमिली प्रेशर त्या ठिकाणी असेल, फॅमिलीचं फ्रीडम त्या ठिकाणी असेल, सोशल फ्रीडम त्या ठिकाणी असेल आणि दुसऱ्या साईडला इंडिव्हिज्युअल फ्रीडम असेल, तर ह्या व्हॅल्यू स्टेट कन्सिडर करतं का, तर याला काय म्हणतात माहिती आहे का, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे असं कन्सिडर करा की एक गाव आहे आणि त्या गावामध्ये ना इंटरफेथ मॅरेज असेल किंवा रिलिजियस कन्व्हर्जन वगैरे असेल ना, तर हे सोशली ऍक्सेप्टेड नॉर्म तो मानला जात नाही. पण केवळ त्या ठिकाणी सोसायटी असेल किंवा त्या मोठ्या मेजॉरिटेरियन ग्रुपला त्या ठिकाणी आवडत नाही, म्हणून तो डिसिजन त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशनल राईट जो तो पर्टिक्युलरली पर्सनला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ना, तर त्याच्या अगेन्स्ट तो जाऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथं काय बघायचं आहे, फक्त मेजॉरिटीच्या अगेन्स्ट तो डिसिजन आहे किंवा त्या सोसायटीच्या अगेन्स्ट डिसिजन आहे म्हणून तो चुकीचा ठरू शकत नाही, म्हणजे तो काय म्हणतात त्याला, तो आपण त्याला करेक्ट म्हणू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघत असताना त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशननं त्या ठिकाणी राईट काय दिलेले आहेत तर हे बघणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. याला काय म्हणतात माहिती का, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी असं म्हणतात. आता इथं आपल्याला ना परत सोशल मॉरॅलिटी आणि कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी तर याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं किंवा हे समजून घेणं याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता सोशल मॉरॅलिटी एका साईडला काय माहिती आहे का, की आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीनं कोणीच आतापर्यंत केलं नाही किंवा आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपण जनरली ऐकतो बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलानं किंवा एखाद्या मुलीनं आपल्या पॅरेंट्स समोर त्या ठिकाणी जर लव्ह मॅरेजचं प्रपोजल जर त्या ठिकाणी ठेवलेलं असेल आणि हे इंटरकास्ट लव्ह मॅरेज जर असेल तर त्या ठिकाणी आपली घरचे जे आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करतात ना किंवा जे काही रिलेटिव्ह असतात हे आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करत असताना काय सांगतात की आतापर्यंत आपल्या समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या फॅमिलीमध्ये म्हणा तर अशा पद्धतीनं कोणीही इंटरकास्ट मॅरेज केलेलं नाहीये. तर ही काय झाली माहिती का, ही सोसायटीची मॉरॅलिटी झाली. ठीक आहे, पण कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी त्या ठिकाणी काय करत असते माहिती का, हे जो काही अडल्ट आहे किंवा म्हणजे तो मेल असेल फिमेल वगैरे असेल तर तो स्वतःच्या फ्री विलनं त्या ठिकाणी डिसिजन घेतोय का नाही तर हे बघण्याचं काम कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी करत असते. आणि सोशल मॉरॅलिटी काय करत असते माहितीये का, की सोसायटीमध्ये अशा पद्धतीने आतापर्यंत झालेलं नाहीये त्यामुळे हे चुकीचं आहे, तर हे सोशल मॉरॅलिटीचं काम त्या ठिकाणी असतं. मग तिचा त्या ठिकाणी डिग्निटी असेल किंवा लिबर्टी वगैरे असेल तर ह्या दोन गोष्टीचं प्रोटेक्शन होतं का नाही तर हे सोशल मॉरॅलिटीमध्ये हे मॅटर करत नाही. पण कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ज्यावेळेस प्रोटेक्शन असतं किंवा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीचा ज्या ठिकाणी प्रश्न येतो तर त्या पर्सनची इंडिव्हिज्युअल डिग्निटी आणि स्वतःच्या फ्री विल वगैरे असतील, चॉईसेस वगैरे असेल, फ्रीडम वगैरे असेल किंवा लिबर्टी वगैरे असेल तर याचं सुद्धा प्रोटेक्शन त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं किंवा हे सुद्धा गोष्टी मॅटर करत असतात. त्याच्यामुळं इथं ना आणखी कन्सर्न निर्माण होतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की पब्लिक डिस्क्लोजर करणं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं ना की याच्यामध्ये प्रायर नोटीस प्रोव्हाइड करणं किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्क्रुटिनी हे महत्वाचं आहे. मग याच्यामध्ये कन्सर्न कशा पद्धतीने निर्माण होतो, जर एखादं कन्व्हर्जन वगैरे आहे आणि ह्या कन्व्हर्जनची माहिती त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये फॅमिलीमध्ये म्हणा किंवा नियर सोसायटीमध्ये म्हणा किंवा त्या कॉलनीमध्ये जर त्या ठिकाणी स्प्रेड झाली मग त्या पर्सनवर फॅमिली प्रेशर असेल, कम्युनिटी प्रेशर वगैरे असेल किंवा सोशल बायकआउट होण्याचे चान्सेस हे क्रिएट होऊ शकतात. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी प्रत्यक्षात मिळालेला जो काही लिगल फ्रीडम वगैरे आहे तर हे कॉन्स्टिट्युशन मध्ये जो लिगल फ्रीडम प्रोव्हाइड केलेला आहे किंवा लॉ मध्ये जो लिगल फ्रीडम प्रोव्हाइड केलेला आहे तर हे प्रॅक्टिकली किंवा रिअल बेसिसवर त्या ठिकाणी युटिलाइज करणं हे अवघड होऊन जातं. म्हणून स्टेटचा जो काही रोल आहे ना तर हे मेजॉरिटी सेंटिमेंट्स प्रोटेक्ट करण्यापेक्षा इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युशनल फ्रीडम प्रोटेक्ट करणं तर हे प्रोटेक्ट करण्यावर स्टेटने जास्त भर दिला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं डेमोक्रेसीमध्ये आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की मेजॉरिटी आपल्याला
ही महत्वाची आहे. पण कॉन्स्टिट्युशनल राईट सुद्धा आहेत ना, तर हे मेजॉरिटी अप्रुव्हलवर डिपेंड नसावं, तर हे सुद्धा आपल्याला सांगणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग कॉन्स्टिट्युशनल राईट जे आहेत ना, तर कॉन्स्टिट्युशन मध्ये काय सांगतं किंवा कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी काय सांगतं, तर याच्यावर डिपेंड त्या ठिकाणी असले पाहिजे, ना की डेमोक्रेसी मधल्या प्रत्येक त्या ठिकाणी मेजॉरिटीवर डिपेंड असले पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉइंट आहे की हा जो सगळा इश्यू आहे ना, तर ह्या इश्यू मध्ये आपण कशा पद्धतीनं एक कॉन्स्टिट्युशनल बॅलन्स त्या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकतो, तर हे आपण बघूया. ठीक आहे. तर मग आता सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे काय की बॅलन्स क्रिएट कशा पद्धतीने करता आला पाहिजे, तर हे आपण बघूयात. आता याच्यामध्ये ना, तर हा बॅलन्स क्रिएट करत असताना आपल्याला प्रत्येक वेळेस दोन एक्स्ट्रीम पोझिशन घेण्याची गरज नाही. आता पहिली एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय की स्टेटनं रिलिजियस कन्व्हर्जन मध्ये प्रत्येक वेळेस जो काही रोल वगैरे आहे ना, तर हा रोल किंवा अननेसेसरी इंटरफेअर करण्याची गरज नाही. कारण फोर्स असेल, फ्रॉड वगैरे असेल किंवा कोअर्जन वगैरे असेल ना, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने जर कन्व्हर्जन होत असेल तर व्हलनरेबल व्यक्तींना प्रोटेक्ट करणं ही स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. हे आपल्याला सुरुवातीला मान्य करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडला कन्व्हर्जन जे आहे म्हणजे प्रत्येक कन्व्हर्जन सस्पिशियस ऍक्टिव्हिटी मधनं त्या ठिकाणी बघून प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी स्ट्रॉंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस सुद्धा लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही सुद्धा ज्या गोष्टी वगैरे आहेत ना, पहिली गोष्ट याच्यामध्ये काय माहितीये का की स्टेटनं जे काही रिलिजियस कन्व्हर्जन वगैरे आहे ना, तर प्रत्येक रिलिजियस कन्व्हर्जन मध्ये त्या ठिकाणी स्वतःचा रोल ठेवू नये. ज्या ठिकाणी फक्त फोर्स यूज केला जातो, फ्रॉड असेल किंवा कोर्जन वगैरे असेल, तर अशाच कन्व्हर्जन मध्ये त्या ठिकाणी स्टेटनं इंटरफेअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रत्येक कन्व्हर्जन त्या ठिकाणी जर होत असेल तर प्रत्येक कन्व्हर्जनला सस्पिशियस ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं ना, कॉन्स्टिट्युशनल प्रिझम्पशन्स म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ती कॉन्स्टिट्युशनल प्रिझम्पशनच्या प्रिन्सिपलवर ते खरं ठरतं का नाही, तर हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. म्हणून लॉ जो आहे ना, तर ह्या लॉचा जो फोकस आहे ना, तर रॉंग डुईंग जे आहे ना, तर त्याच्यावर त्या ठिकाणी असला पाहिजे. इंडिव्हिज्युअलच्या ज्या काही चॉईसेस वगैरे आहेत तर त्याच्यावर असता कामा नये. आता उदाहरणार्थ जसं एखादी कंप्लेंट वगैरे असेल किंवा क्रेडिबल इव्हेंट त्या ठिकाणी जर सापडला की एखाद्या व्यक्तीवर त्या ठिकाणी प्रेशर यूज करून किंवा फ्रॉडनं समजा त्याला चुकीची माहिती प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीचं कन्व्हर्जन केलेलं आहे, तर स्टेटनं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं. आणि इन्व्हेस्टिगेशन मधनं त्या ठिकाणी जर समोर आलं की याच्यामध्ये फोर्स असेल, त्या पर्सनच्या अगेन्स्ट विल किंवा त्याला काहीतरी इंड्युसमेंट करून म्हणजे प्रलोभन प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी जर कन्व्हर्जन केलेलं असेल, तर मग त्या ठिकाणी स्टेटनं डिसिजन घेणं गरजेचं आहे. पण ती स्वतः व्यक्ती जर त्या ठिकाणी फ्रीली असेल किंवा व्हॉलंटरी बेसिसवर त्या ठिकाणी धर्म बदलत असेल, तर त्या डिसिजनवर अननेसरी पब्लिक स्क्रुटिनी येता कामा नये, हे सुद्धा स्टेटनं त्या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये ना आपण काय करू शकतो माहितीये का, प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटीच्या दृष्टिकोनातनं हा मॅटर त्या ठिकाणी समजू शकतो किंवा वे फॉरवर्ड करत असताना आपण किंवा वे फॉरवर्ड सजेस्ट करत असताना स्टेटनं प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी हे प्रिन्सिपल यूज करणं गरजेचं आहे. मग आता प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हणजे काय माहितीये का की स्टेटनं ना एखादं जे काही लेजिटिमेट उद्देश वगैरे आहेत, तर त्या व्यक्तीचं जे काही फंडामेंटल राईट्स आहेत तर त्याच्यावर रेस्ट्रिक्शन ते लावतं का, तर ह्या रेस्ट्रिक्शन लावत असताना त्या ठिकाणी अननेसेसरी किंवा एक्सेसिव्ह रेस्ट्रिक्शन तर लावले जात आहेत ना, तर हे बघणं म्हणजे काय की प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आता तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी कशा पद्धतीने काम करतं. आता असं कन्सिडर करा की पुणे महानगरपालिकेनं काय केलेलं आहे माहितीये का की लोकांना त्या ठिकाणी वॉटर अवेलेबल व्हावं म्हणून जे प्रत्येक जे काही म्हणजे कॉर्नर वगैरे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे माहिती का, म्हणजे पीएमसीनं त्या ठिकाणी टॅप वॉटर अवेलेबल करून दिलेले आहेत. पण ह्या टॅप वॉटर मधनं समजा काही दिवसांनी सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की लोक त्याचं काय करतात माहिती का, पाण्याची अति नासाडी वगैरे करतात. मग ह्या ठिकाणी स्टेटचा जो उद्देश आहे ना, तर पाण्याची अति नासाडी रोखणं किंवा फॉर एक्झाम्पल हे पीएमसीचा जो उद्देश आहे ना, तर हे काय असलं पाहिजे माहिती का की पाण्याची अति नासाडी रोखणं हा त्याचा उद्देश आहे. पण पाण्याची जर अति नासाडी रोखण्यासाठी त्यांनी जो काही मोठं किंवा ऑब्जेक्टिव्ह ठेवला होता ना, म्हणजे नळ प्रोव्हाइड करण्याचा किंवा पाणी उपलब्ध करून देण्याचा, तर याच्यावर जर जास्त एक्सेसिव्ह रेस्ट्रिक्शन आणत असेल म्हणजे काय की स्टेटनं समजा पाण्याची ही नासाडी होती तर त्यांना कळालं आणि त्याच्यावर रेस्ट्रिक्शन आणण्यासाठी त्यांनी काय केलं माहिती का की त्या ठिकाणी जर लॉक सिस्टीम अवेलेबल करून दिली, म्हणजे लॉक जर लावलेला असेल तर त्याच्यामधनं स्टेटचा जो पर्पज आहे तो फुलफिल होतो का, तर त्याच्यामधनं फुलफिल होत नाही. मग याच्यासाठी स्टेटनं काय करणं गरजेचं होतं माहिती का, पहिली गोष्ट अवेअरनेस त्या ठिकाणी स्प्रेड करणं गरजेचं होतं की पाण्याची नासाडी जी काही आहे, एक्सेसिव्ह वेस्ट पाणी जर करत असाल तर त्या ठिकाणी पनिशमेंट वगैरे असेल तर त्या पर्टिक्युलर ग्रुपला किंवा त्या पर्टिक्युलर पर्सनला त्या ठिकाणी नॉमिनल फाईन इम्पोज करणं हे करू शकतात. त्यानंतर सोसायटीमध्ये अवेअरनेस स्प्रेड करणं गरजेचं आहे की रिसोर्सेस कशा पद्धतीने वापरले गेले पाहिजेत. ह्या स्टेट गोष्टी करणं हे युजफुल आहे किंवा ते प्रॅक्टिकली आपण काय म्हणूया की ते प्रॅक्टिकली करता येतं. पण स्टेट जर त्या ठिकाणी
प्रोव्हाइड केलेल्या प्रत्येक टॅप वॉटरला जर लॉक लावून ठेवत वगैरे असेल तर त्याच्यामधनं जो त्यांचा प्राईम मोटिव्ह जो होता ना किंवा प्राईम ऑब्जेक्टिव्ह जो होतं की लोकांना त्या ठिकाणी रिसोर्सेस अवेलेबल करून देणं किंवा प्रत्येकाला त्याची तहान वगैरे भागवणं, तर हे पॉसिबल होईल का? तर तो ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी फुलफिल होणार नाही. यालाच काय म्हणतात माहिती का? प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असं म्हणतात. म्हणजे काय माहिती का की स्टेटनं समजा एखाद्या जो काही लेजिटिमेट उद्देश वगैरे आहे तर त्या लेजिटिमेट उद्देशाच्या पर्स्पेक्टिव्हनं व्यक्तीचं जे काही फंडामेंटल राईट्सवर अननेसेसरी रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी जर लावत असेल आणि हे जर रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी एक्सेसिव्ह असेल किंवा आवश्यकतेपेक्षा जर समजा ते जास्त कठोर वगैरे असतील तर ते असणं चुकीचं आहे. तर ते आवश्यकतेपेक्षा जास्त कठोर नसू नये. म्हणजे काय म्हणतात त्याला आपण अननेसेसरी असं काय म्हणतात त्याला ते नाकापेक्षा मोती जड किंवा ते नाकापेक्षा नथनी जड अशा पद्धतीचा जो आपण म्हणतो ना, म्हणजे काय की उपायापेक्षा जो काही म्हणजे जो फाईन आहे ना तोच जास्त असणं, याला काय म्हणतात माहिती का? प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी असं म्हणतात. ठीक आहे. आता हे प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जे आहे ना तर याच्यामध्ये 4 गोष्टी महत्वाच्या बघितल्या जातात. आता पहिली गोष्ट म्हणजे काय की स्टेटनं समजा एखादी गोष्ट अप्लाय करत असताना स्टेटचा जो काही उद्देश आहे तर तो लेजिटिमेट आहे का नाही हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. ही पहिली टेस्ट त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर दुसरी महत्वाची टेस्ट म्हणजे काय की रेस्ट्रिक्शनचा जर बघितलं ना तर उद्देशाचं रॅशनल कनेक्शन आहे का नाही हे त्याच्यामध्ये बघितलं जातं. म्हणजे एखाद्या गोष्टीवर रेस्ट्रिक्शन प्रोव्हाइड करत असताना तर ते रेस्ट्रिक्शन स्टेटनं जे काही उद्देश त्या ठिकाणी ठेवलेले आहेत तर त्याच्याबरोबर ते रॅशनली कनेक्ट होतं का नाही हे सुद्धा त्याच्यामध्ये बघितलं जातं. त्यानंतर तिसरी याच्यामधली गोष्ट म्हणजे काय की त्यापेक्षा कमी रेस्ट्रिक्शन्स अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत का नाही तर हे सुद्धा स्टेटनं चेक केलं पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला की म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला हे टॅप वॉटरचं एक्झाम्पल सांगितलं ना की प्रत्येक वेळेस एकदम एक्स्ट्रीम स्टेप त्या ठिकाणी घ्यायची नाहीये. याच्यापेक्षा कमी लिमिटेड किंवा कमी कोर्सिव्ह त्या ठिकाणी अल्टरनेटिव्ह अवेलेबल आहेत का नाही हे सुद्धा स्टेटनं बघितलं पाहिजे. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल राईट्स वगैरे आहेत तर इंडिव्हिज्युअल राईट्सवर त्या ठिकाणी कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतोय आणि बॅलन्स त्या ठिकाणी साधता येतोय की नाही. म्हणजे एका साईडला काय आपल्याला पाण्याची नासाडी पण होऊ द्यायची नाहीये आणि दुसऱ्या साईडला काय की आपल्याला एक्स्ट्रीम स्टेप जे आहेत ना म्हणजे लॉक लावणं तर हे सुद्धा घ्यायचं नाही. आपल्याला काय करायचं म्हणजे का ते पाण्याचा योग्य वापर योग्य लोकांपर्यंत ते पोहोचणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी स्टेट कशा पद्धतीनं उपाययोजना करतं तर याच सगळ्या गोष्टीला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. म्हणजे ह्या कायद्याच्या पर्स्पेक्टिव्हनं आपण जर बघितलं ना तर स्टेटचा जो आयडियल बॅलन्स आहे किंवा प्रोपोर्शनॅलिटी टेस्ट जर त्या ठिकाणी जर लावली तर कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी सांगू शकतो की स्टेटचे जे काही रेग्युलेशन्स वगैरे आहेत ना तर हे लेजिटिमेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर मिनिमम इंटरफेस असणं गरजेचं आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की त्या पर्सनच्या ज्या काही इंडिव्हिज्युअल चॉईस वगैरे आहेत तर याचं सुद्धा स्टेटनं प्रोटेक्शन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे थ्रेट्स वगैरे असतील इंटिमिडेशन वगैरे असेल किंवा मेजॉरिटी डिसिजन जर त्या ठिकाणी या इंडिव्हिज्युअल चॉईसला त्या ठिकाणी इम्पॅक्ट वगैरे करत असेल तर स्टेटनं प्रिन्सिपल ऑफ प्रोपोर्शनॅलिटी त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. आणि फायनली कॉन्स्टिट्युशनल मॉरलिटीच्या बेसिसवर त्या ठिकाणी स्टेटनं डिसिजन घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी हे आपलं हा जो इम्पॉर्टंट इश्यू आहे तर हा संपलेला आहे. त्यामुळं जर तुम्हाला आपलं हे आर्टिकल किंवा एक्सप्लेनेशन जर आवडलं असेल तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. याच्या रिलेटेड जी काही PDF वगैरे आहे तर ह्या आर्टिकलची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनल ॲक्सेस करण्यासाठी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं लेक्चरच्या स्टार्टिंगला QR कोड त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. QR जो स्कॅन आहे तो तुम्ही QR कोड जो आहे तो तुम्ही स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा प्रोव्हाइड करेल. त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता PDF त्या फ्रीमध्ये ॲक्सेस करू शकता. ठीक आहे.